नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जे कॅपराऊंडला जी सुरुवात झालेली आहे त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना एम.एड कोर्सेस करायचा आहे किंवा बी.एड कोर्सेस करायचा आहे किंवा बी.पी.एड कोर्सेस असेल किंवा एम.पी.एड हे जे कोर्सेस आहे, तर या कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला सी.ई.टी द्यावी लागत असते। तर तुम्ही सी.ई.टी पण दिलेली असेल, त्यानंतर तुमचं स्कोअर कार्ड पण आलेलं असेल। आता त्यानंतर मग कॅपराऊंडचं रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागत असतं। त्यामध्ये कॅपराऊंडच्या रजिस्ट्रेशनमध्ये आपली माहिती भरावी लागत असते, तसेच सी.ई.टीला जे काही मार्क्स पडलेले आहेत त्याची माहिती पण भरावी लागत असते आणि जे काही डॉक्युमेंट्स असतात, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, तर ते अपलोड करावे लागत असतात। मग त्यानंतर पुढची प्रोसेस असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग तुमच्या कॅपराऊंडला सुरुवात होत असते। तोपर्यंत जे रजिस्ट्रेशन आहे आणि डॉक्युमेंट्स अपलोड असेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर याची जे डेट्स होती तर ते डेट्स संपलेली होती। तर त्यानंतर बघा, खूप सारे विद्यार्थ्यांचे काही डॉक्युमेंट्स राहिले होते अपलोड करायचे, काहींचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे राहिले होते किंवा काही विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन बाकी होतं। तर अशा विद्यार्थ्यांचा विचार करून सी.ई.टी सेलने परत एकदा डेट जी आहे तर ती डेट आपल्याला वाढवून दिलेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलेलं नसेल किंवा एफ.सी केलेलं नसेल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं नसेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आता परत एकदा एक नवीन चान्स त्यांना भेटलेला आहे। तर त्याच विषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो माहिती बघणार आहोत। या ठिकाणी बघा, एक्सटेन्शन टू कॅप रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर अकॅडमिक इयर 25-26 फॉर एम.एड, बी.एड, बी.पी.एड अँड एम.पी.एड कोर्सेस। Extension to application form filling schedule, centralized admission process cap for the courses under higher education department is being given in the following table. Candidates are required to register for cap and fill the cap application form for the respective courses within the scheduled date. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व जे कोर्सेस आहे, एम.एड कोर्सेस असेल, बी.एड कोर्सेस असेल बघा, त्यानंतर बी.पी.एड कोर्सेस आहे, एम.पी.एड कोर्सेस आहे, हे जे चारही कोर्सेस आहे तर ते यांसाठी बघा सेम डेट एक्सटेन्शन केलेली आहे। तर बघा 31/7 ते 5/8 म्हणजे 5 ऑगस्ट 2025 पर्यंत आपल्याला डेट वाढवून दिलेली आहे रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी। 5 ऑगस्ट ही लास्ट डेट असणार आहे ऑल सर्व कोर्सेससाठी। त्यानंतर मग तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे, माहिती जी भरलेली आहे, मग ती व्हेरिफिकेशन होणार आहे। मग ते ई स्क्रुनिटी ऑफ अपलोड डॉक्युमेंट्स अँड फिल द ॲप्लिकेशन फॉर्म बाय द ई व्हेरिफिकेशन यासाठी बघा लास्ट डेट जी असणार आहे बघा 8 ऑगस्ट 2025। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशनसाठी आणि डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी 5 ऑगस्ट ही लास्ट डेट असणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ई स्क्रुनिटी थ्रू व्हेरीफाय करण्यासाठी 8 ऑगस्ट 2025 ही लास्ट डेट असणार आहे। तर अशा प्रकारे बघा, द कंप्लीट शेड्यूल ऑफ कॅप 2025 विल बी डिस्प्ले ऑन द वेबसाईट ड्यू कोर्सेस। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, डेट जी आहे तर ती डेट आपल्याला वाढून भेटलेली आहे। अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, डॉक्युमेंट्स अपलोड केलेले नसतील, तर त्यांनी लवकरात लवकर संपूर्ण प्रोसेस करून घ्या, म्हणजेच तुम्हाला कॅप थ्रू तुम्हाला छान असं कॉलेज तुम्हाला मिळणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जे कोर्सेस आहे, एम.एड कोर्सेस, बी.एड कोर्सेस, तसेच बी.पी.एड कोर्सेस, एम.पी.एड कोर्सेस या कोर्सेसची जे कॅप रजिस्ट्रेशनची जी डेट जी आहे तर ही डेट वाढली होती, तर त्याविषयी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती बघितलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा का व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।